सुप्रभात सज्जन श्रोते हो. सहजची ब्रह्म कवे दृढ ओळंगितो. ब्रह्म आपल्या कवेमध्ये म्हणजे हाताच्या वेढ्यामध्ये आम्ही सहजासहजी दृढपणे ओळंगितो. म्हणजे ब्रह्माला आम्ही आमच्या कवेमध्ये सहजासहजी घेतो असा याचा अर्थ आहे. आता हे कोण म्हणत आहे ते ऐका. हे काव्य जगदाधार मूलाधार असलेल्या अनंत अविनाशी विश्व ऊर्जेचे आत्मप्रकटन किंवा आत्मस्पंदन आहे. म्हणजे विश्वाच्या मुळाशी जी अमर्त्य चेतना आहे तीच आत्मा म्हणून प्रकट रूपे आपणाला स्पंदित होऊन सांगत आहे. म्हणजे आत्मा किंवा अमर्त्य ऊर्जाच आपणाला सांगत आहे की वास्तवात हे जे चैतन्य आहे ते पाहायला गेलं तर निर्गुण निराकार निर्भाव आहे. म्हणजे चैतन्याला नेमका गुण नेमका आकार किंवा नेमका भाव नाही. मात्र हे चैतन्य सहज संतुलनात आहे. म्हणजे ही जी विश्व चेतना आहे ती नॅचरली बॅलन्स्ड आहे. म्हणजे चैतन्य संतुलित असणं हा मुळात चैतन्याचा निसर्गदत्त नियम आहे. तर निसर्गदत्त नियम संतुलनाचा जो आहे अशी ही संतुलित असलेली निसर्ग चेतना म्हणजेच आत्मा स्वतः प्रकट होऊन आपणाला सांगत आहे की मी म्हणजे विश्वचेतना, मी म्हणजे विश्वचेतना संत महंताचे रूपे वरचेवर या जगताच्या वारीमध्ये येत असते. म्हणजे ही जी वैश्विक चेतना आहे ती या जगाच्या वारीमध्ये म्हणजे जन्म मृत्यू रूपी जीवांचा हा जो जीवन मेळा आहे त्यामध्ये ही वैश्विक चेतना संत महंत रूपाने वरचेवर येत असते. तरीही मूलाधार म्हणून मी सतत द्रष्टेपणी स्थितप्रज्ञच असते. म्हणजे संत महंताच्या रूपाने जरी विश्वचेतना आली तरी संत महंतांच्याही पलीकडे मूलाधार विश्वाचा आधार म्हणून ही चेतना केवळ आणि केवळ द्रष्टेपणात स्थितप्रज्ञ म्हणूनच असते. म्हणजे मूळ चेतना सतत ज्याला आपण म्हणतो द्रष्टेपणा म्हणजे काय चॉईसलेस अवेअरनेस म्हणजे आवड निवड रहित जागेपणी स्थितप्रज्ञ म्हणूनच ही विश्वचेतना किंवा हा आत्मा असतो. मात्र ही विश्वचेतना आपल्यातील काही अंश घेऊन संत महंत म्हणून सगुण साकारात आणि उरलेल्या काही अंशांनी जीव म्हणून लहान सहान जीवांपासून इतर मानवापर्यंत येत असते. आता ती चेतना किंवा आत्मा म्हणतो माझी महती माझ्या हरिसेनेमुळेच आहे. म्हणजे आत्मा म्हणतो माझं मोठेपण माझ्या बरोबर आलेल्या हरिसेना. आता हरी म्हणजे निर्गुण निराकार, हरी म्हणजे हरण करणे. हा जो आत्मा आहे तो हरी आहे, निर्गुण निराकार आहे. परंतु आत्म्याच्या चेतनेतून त्याच्या अंशातून जे संत महंत जन्माला येतात ज्ञानोबा तुकोबा संत सेना महाराज वगैरे वगैरे ही सर्व संत मंडळी म्हणजेच या निर्गुण निराकार आत्म्याची हरिसंत सेना आहे. निर्गुण निराकार आत्म्याची निर्गुण निराकार तत्व जाणणारी सेना म्हणजे ही संत सेना आहे. ज्ञानोबा तुकोबा संत सेना संत नामा हेच माझे म्हणजे या आत्म्याचे सैन्य आहे. आणि हे सैन्य आत्म्यासोबत सतत या जग बाजारामध्ये प्रकटत असते. मी वसंत म्हणजे आत्मा वसंत भेदाभेदांच्या पलीकडे सतत कैवल्य मग्नतेत म्हणजे शून्य मनस्कतेत असतात. शून्य मनस्कता म्हणजे अमन किंवा न मन अवस्था. अखंड ब्रह्म व अखंड ब्रह्मानंद स्थिती. म्हणजे आत्मा म्हणजे अखंड ब्रह्म आहे आणि संत म्हणजे दिसायला तुमच्या आमच्यासारखे जन्माला आले तरी ते अखंड ब्रह्मानंदाच्या स्थितीत आहेत. अखंड ब्रह्म आणि संत महंत अखंड ब्रह्मानंद स्थितीत असणे हा आत्म्याचा आणि संतांचा विशेष आहे. स्वरूपात मुरून स्वरूपातच आम्ही स्वच्छंदी आनंदी राहतो. म्हणजे स्वरूपामध्ये आत्मतत्वामध्ये ब्रह्मामध्ये मुरून लीन होऊन सर्व संत महंत सुद्धा ब्रह्मानंदामध्येच स्वच्छंदी आनंदी स्थितीत राहतात.
त्या संत महंतांना स्थळ काळ यांचे बंधना पलीकडे आणि देहमनाचे पलीकडे असणे शक्य असते. संत महंत स्थळ काळाच्या अतीत आणि देहमनाच्या अतीत असतात आणि त्या कारणाने ते जन्माला येऊनही बंधमुक्त म्हणजे सहज मोक्ष प्राप्त करणारे, देह असून सुद्धा देह विरहित मुक्ती भोगणारे असे हे संत असतात. आम्ही हरी हरी असा नामघोष करत असल्याने सगुण साकाराचे दोष हरण, मर्यादांचे पाप नष्ट होते. आम्ही हरी हरी म्हणजे एका बाजूने विष्णू विष्णू असं नामस्मरण करतो आणि दुसऱ्या बाजूने हरी हरी म्हणजे हरी हरी, दीर्घ हरी म्हणजे विष्णू आणि ह्रस्व हरी म्हणजे नष्ट करणे. हरी 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 म्हणजे विष्णू आमचं सगुण साकार पण नष्ट करतो, विष्णू आमचं रूप नष्ट करतो, गुण नष्ट करतो. म्हणून हरी हरी, पहिला हरी दीर्घ म्हणजे विष्णू, दुसरा हरी ह्रस्व म्हणजे निर्गुण. म्हणून हरी हरी, हरी आम्हाला निर्गुण करतो. हरी हरी, हरी आमचा आकार नष्ट करतो. हरी हरी, हरी आमचं देहबंधन नष्ट करतो. अशा अर्थी आम्ही हरी हरी असा नामघोष करत असल्याने सगुण साकाराचे दोष हरण, मर्यादांचे पाप नष्ट होते. केवळ देह आणि मन आणि भाव याच्या अतीत आम्ही असतो आणि शुद्ध अस्तित्व म्हणजे प्युअर एक्झिस्टन्स म्हणून आम्ही जीवनात जन्माला येऊन सुद्धा प्युअर एक्झिस्टन्स म्हणजे परमतत्व म्हणूनच असतो. जीव शून्य जीवन आहे, जीव शून्य जीवन आहे. संत महंत या जीवनात येतात परंतु ते जीव नसतात तर पूर्ण आत्मा असतात, पूर्ण शिव असतात. म्हणून संत महंतांचं जीवन हे जीव शून्य आहे. संत महंत या जीवनात येतात परंतु ते जीव म्हणून नव्हे तर शिव म्हणून, आत्मा म्हणूनच इथे नांदत असतात. संत महंतांचं जीवन जीव शून्य आहे. आमचे मन म्हणजे संतांचे मन गंगेच्या स्फटिक शुभ्र ओघवत्या प्राण्याप्रमाणे, आमचे मन म्हणजे संतांचे मन गंगेच्या स्फटिक शुभ्र ओघवत्या पाण्याप्रमाणे निर्मल, स्वच्छ, शुद्ध व सुंदर आहे. आम्ही अखंड पवित्र, निरंजन व सदोदित शिवच असतो. खरे तर शिव अशिवाची वेस ओलांडलेले आम्ही सदाशिवच असतो. शिव म्हणजे पवित्र, अशिव म्हणजे अपवित्र. पवित्र आणि अपवित्र, शिव आणि अशिव अशी भेदांची वेस ओलांडलेले आम्ही सदाशिव असतो. संत म्हणतो हे शिव अशिव, पवित्र अपवित्र या द्वैताची, भेदाची वेस ओलांडलेले खरे तर सज्जन संत हे सदाशिवच म्हणजे कायम पवित्र आत्मतत्वच असतात. आमच्या कैवल्य प्रेमाने म्हणजे आम्ही केवळ असणे, केवळ चैतन्य म्हणून आणि केवळ आनंद म्हणून असतो. आमच्या कैवल्य प्रेमाने म्हणजे आमच्या सच्चित आनंद असणेपणाने अखिल ब्रह्मांडाला विशुद्ध प्रेमाने आम्ही आमच्या मिठीत कवेत आलिंगनात घेतले आहे. म्हणजे सच्चिदानंद रूपी देहात असूनही देहातीत असलेले हे जीवनमुक्त संत आहेत. ते आपल्या सच्चिदानंद रूपी असण्याने विदेही मुक्ती भावाने अखिल विश्वाला, अखिल ब्रह्मांडाला आपल्या कवेत आलिंगनात घेतात. आणि अशा अर्थी या काव्याचं नाव आहे सहजची ब्रह्म कवे दृढ ओळंगितो. सहजपणे ब्रह्म आम्ही आमच्या कवेत दृढ म्हणजे घट्टपणे धारण करतो. आता नीट ऐका, हे संत काय म्हणतात ते. संत काय म्हणतात ते त्याच्या आधी, जरी जन्मोजन्मी येई मी संसारी, पहिली ओळ आहे आत्मा म्हणतो जन्मोजन्म जरी मी संसारात आलो तरी, म्हणजे आत्मा मूलाधार म्हणून जन्माला येत नाही तर त्याच्या काही अंशाने तो संसारात येतो आणि त्या अंशानेच हे संत महंत येतात. आणि हे संत महंत त्या आत्म्याचे, त्या हरीचे सैन्य आहे, त्या हरीची सेना आहे असा याचा बोध आहे. किंवा तेव्हा हे आत्म्याचं त्याच्याबद्दल आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या संतांबद्दलचं सांगणं आहे. तेव्हा मी म्हणजे आत्मा आहे याच हे ध्यानात घ्या आणि हे काव्य नीट ऐका.
जरी जन्मोजन्मी येई मी संसारी, मज संग तरी असती संतवार करी. ज्ञानोबा तुकोबा संत सेना नामा, माझे सवे सारी हरी संत सेना. भेदाभेद गिळूनी राहू संत मिळूनी, भजनात राहू सारे हरी चरणी मिळूनी. अखंडा सवे असू अखंड आनंदी, स्वतःचेच ठाई मुरुनी स्वच्छंदी स्वानंदी. स्थळ काळ ऐसे नच काही उरले, देह मन भाव अवघे बंद ते तुटले. हरी हरी म्हणता सारेची हरले, हरुनी अवघे जीवन परी उरले. स्फटिक गंगोघा परी निर्मल वाहणे, अखंड निरंतर सदाशिव असणे. शिव अशिवाची वेस ओलांडितो, सहजची ब्रह्म कवे दृढ ओळंगितो. सहजची ब्रह्म कवे दृढ ओळंगितो. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात.